महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, शहर संघटक, सचिव, विभागाध्यक्ष या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज या ठिकाणी पंढरपूर येथे मनसेच्या कार्यालयात आम्ही बोलवली आहे। आणि आजच्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक, महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रचाराला आजपासून सुरुवात करणार आहोत। बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने कसे निवडून येतील त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवणार आहोत। आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये जाऊन महायुतीच्या या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार आहोत आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करून महायुतीचे हे दोन्ही उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत। या दोन्ही मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आमचे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत। आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आम्ही अभियान राबवलं होतं, गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्ह्यातील असू द्या किंवा माढा लोकसभा मतदारसंघातील असू द्या, प्रत्येक गावामध्ये मनसेची शाखा आहे, प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहोत। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आत्तापर्यंत जे काम केलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ कोरोनामध्ये आम्ही कुणालाही उपाशीपोटी झोपू दिलेलं नाही। कोरोनामध्ये ज्या रुग्णांना बेड मिळत नव्हते त्या रुग्णांना आम्ही बेड मिळवून दिलेले आहेत। म्हणजे कोरोनामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी काम केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काम केलेलं आहे आणि हे जनतेला माहीत आहे। माढा लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असू द्या, प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याची अडचण आलेली आहे त्या ठिकाणी आम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणी टँकरने पाणी चालू केलेलं आहे। अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना आम्ही बांधावर जाऊन त्या ठिकाणी मदत केलेली आहे। ज्या महिला माता भगिनींना त्या ठिकाणी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून तगादा लावला जात होता त्या जिल्ह्यातील सगळ्याच बचत गटांना आम्ही मदत केलेली आहे। वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकांची कामं केलेली आहेत आणि त्यामुळं जनता निश्चितपणे या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिलेला आहे, राजसाहेब ठाकरेंनी जे जनतेला जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानानुसार निश्चितपणे या ठिकाणी जनता महायुतीला मतदान करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।